नमस्कार. कलरफुल लाईफ विथ SD आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण आज काढणार आहोत 7 ते 4 ठिपक्यांची खूप शुभ आणि सुंदर आकर्षक रांगोळी. 7 ते 4 ठिपके आपल्याला याप्रमाणे टाकून घ्यायचे आहेत. 7 ठिपके टाकायचे आणि नंतर दोन्ही डॉटच्या मध्ये एक डॉट द्यायचा. याप्रमाणे 4 ठिपके येईपर्यंत खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला ठिपके आपण टाकून घ्यायचे आहे. त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता 4 आणि वरच्या साईडला पण याचप्रमाणे 2 3 4 5 6 1 2 3 4 5 1 2 3 4 याप्रमाणे आपण 7 ते 4 ठिपके टाकून घेतलेले आहेत. आता मध्यभागचा जो डॉट आहे दोन्ही साईडचे 3-3 ठिपके सोडून मध्यभागचा डॉट त्या डॉटला धरून आपल्याला 3 ठिपक्यांची याप्रमाणे लाईन मारायची आहे. 3-3 ठिपक्यांची या 3 लाईन आपण एकावरती एक टाकून घेतलेल्या आहेत. आणि बाहेरच्या साईडला जे 4-4 डॉटचे षटकोन तयार झालेला आहे त्या 4 डॉटच्या मध्यभागी खालच्या साईडला एक एक डॉट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. याप्रमाणे 6 पण जागी तुम्ही पाहू शकता याप्रमाणे. आणि आता जो आपण जे लाईन मारलेले आहेत त्या लाईनला धरून आपल्याला समोर एक लाईन मारायची आहे. क्रॉस लाईनने एक डॉट जोडायचा आणि सरळ लाईन न्यायची जो आपण एक्स्ट्रा डॉट मारलेला आहे त्या डॉटपर्यंत. याप्रमाणे आता प्रत्येक वेळेस जो आपण एक्स्ट्रा डॉट मारलेला आहे त्या लाईनपर्यंत लाईन जाणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. प्रथम आपण एकच डॉटला प्रत्येक लाईन जोडून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. याप्रमाणे आपण फक्त एक डॉटला लाईन जोडून घेऊया म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला कन्फ्यूज नाही होणार, व्यवस्थित इझी लक्षात येणार. याप्रमाणे आता आपण सरळ लाईन पुढे न्यायची आहे. याप्रमाणे जो एक्स्ट्रा डॉट दिलेला आहे बाहेरच्या साईडला तिथपर्यंत आपली लाईन जाणार आहे. आणि आपण लाईन मारून घेतलेली आहे. आता जे एक्स्ट्रा डॉट मारलेला आहे तिथपर्यंत लाईन गेलेली आहे त्या लाईनला त्या डॉटला धरून आपल्याला खालच्या लाईनला लाईन मारून ती जोडून घ्यायची आहे. याप्रमाणे सरळ 3 डॉट धरून लाईन मारायची आहे. याप्रमाणे आपण लाईन मारून झालेली आहे आपली. आता जो बाहेरच्या साईडला डॉट मारलेला आहे तो डॉट आपल्याला या स्टारला जोडून घ्यायचा आहे क्रॉस लाईनमध्ये. याप्रमाणे आपण जोडून घेतलेला आहे. आणि आता याच जो बॉक्स तयार झालेला या डिझाईनचा जे अर्धवर्तुळ तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आडव्या 2 लाईन आणि त्यावरती उभ्या 2 लाईन टाकणार आहोत. याप्रमाणे प्रत्येक डिझाईनमध्ये अशी डिझाईन आपल्याला काढायची आहे. चेक्स काढायचे आहे ती असे. याप्रमाणे आपण डिझाईन काढून घेतलेली आहे. आता नेक्स्ट प्रोसेस पाहूया. मध्यभागी आपण पिवळा रंग टाकणार आहोत आणि त्यावरती प्रेस करून लाल रंग टाकायचा आहे आपल्याला. आणि
त्याच मध्यभागापासून आपल्याला या प्रत्येक बॉक्समध्ये एक लाईन मारायची आहे लाल रंगाची। तुम्ही पाहू शकता मी मारते आहे त्याप्रमाणे आपल्याला लाल रंगाची लाईन मारायची आहे। तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला कलर टाकायचे असतील तर एक बॉक्स सोडून वेगवेगळे रंग पण टाकू शकता, खूप सुंदर दिसेल ते पण। याप्रमाणे लाईन आपण टाकलेली आहे आणि आता याच लाईनच्या टोकाला आपल्याला पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे। मोठ्या साईजमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाचा डॉट काढायचा आहे आणि या पिवळ्या रंगावरती थोडंसं बोटाने आपण प्रेस करायचं आहे। आणि आता बाहेरच्या साईडला जे आपण दोन दोन लाईन मारलेले आहेत आडवे आणि उभे, तिथे आपण पिवळ्या रंगाने याप्रमाणे डिझाईन काढणार आहोत। छोट्याशा साईजमध्ये अशी डिझाईन काढायची आहे। आणि या डिझाईनच्या मधोमध आपल्याला पानाच्या आकाराची एक डिझाईन काढायची आहे। याप्रमाणे असे प्रत्येक जागी असं आपल्याला डिझाईन काढायची आहे। एका जागी आपण पिवळ्या रंगाची डिझाईन काढायची विसरलेली आहे, ती आपण पूर्ण करून घेऊया। आणि जो पानाचा आकार आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाल रंग टाकायचा आहे। या रांगोळीमध्ये जे बाहेरच्या साईडला टोक आहे त्यात स्टार बनलेले, त्या टोकाच्या वरती आपण लाल रंगाचा डॉट देणार आहोत मोठ्या साईजमध्ये थोडा। आणि या लाल रंगाच्या डॉटवरती थोडंसं पुन्हा नंतरनं बोटाने थोडं प्रेस करायचं, म्हणजे थोडंसं आणखीन आकर्षक रांगोळी दिसते आपली। आणि सुंदर आकर्षक अशी शुभ रांगोळी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।